नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी तुषार दिवेकर. मी आज पहिल्यांदाच नवीन व्लॉग करतोय माझ्या मित्रांच्या सांगण्यानुसार. तर आज आपण फिरायला आलेलो आहे. कुठे आलो रे? वरण वागदा या घाटामध्ये फिरायला आलोय. छान असं वातावरण आहे इथं एकदम. तुम्ही बघू शकता आजूबाजूला एकदम धुकं झालेलं आहे आणि इथं भरपूर सारी पोरं आलेले आहेत फिरायला. मित्र मैत्रिणींसोबत आलेले आहेत. पर्यटक म्हणून हे चांगलं स्थान आहे. एकदम वरती भरपूर असं धुकं वगैरे आहे. तर इथं आम्ही आता फिरायला आलोय. हिडन प्लेस आहे. इथे पुढे एक मंदिर वगैरे आहे. सर्व गोष्टी चांगल्या आहेत. हे बघा, हे माझे मित्र आहेत. हा आहे विशाल जोरकर, हे आहेत राम पवार. आम्ही एकत्र एका कंपनीत काम करतो. मित्रांनो, आता आपण चाललो परत आपल्या गाडीजवळ. गाडी लावली खाली पवार ढाब्याजवळ. आणि हे तुम्ही बघू शकता मित्र एकदम इथं वाट एकदम स्लिपरी वाट आहे. अरे हो पडलो. तर आता इथून चालत म्हणजे खूप डेंजर झालेलं आहे. भीती वाटते जायला. तर मधीच मित्रांनो, तुम्ही आता बघितलात मी चालता इथून पडलेलो. कारण हे एकदम गुलगुलीत माती आहे. शाप एकदम लाल माती चिकचिकीत झाली आहे. आणि आज पहिल्यांदा व्लॉग करतो त्याच्यामुळे मी उत्साहामध्ये एकदम चालवतो. पडलो तरी चालेल, रुतबा कमी नाही झाला पाहिजे. नवीन परत व्हिडिओ काढतोय. मोबाईल थोडासा क्रॅक झाला बाजूनी. तर आता आपण चाललो खाली गाड्या लावायला. तुम्ही बघू शकता एकदम खाली वातावरण कसं आहे. हे दोन आमची मित्र चाललेत पुढं. हा इथला वाघ आहे, हा वाघजाईचा वाघ आहे. हा पिंपलदरीचा वाघ आहे. हा बिबटे आहे, तो पट्टावाला वाघ आहे. आणि मी सिंह आहे यांच्यात. ओके, बिल्कुल चुप. हिम्मत कैसे होई तेरी मुंह खोलने की. मित्रांनो, आता आपण चाललो इथून वाघजाईवरून खाली चाललोय माकडं बघायला. माकडं वगैरे बघायचं. राम पवार गाडी चालवत आहे. आणि तो बुवा विशाल जोरकर उर्फ बुवा जोंड बुवा, तो पाटणे येतो आमच्या गाडीचा. तर आता विषय असा झाला की आम्ही तिथून निघालो गाडी काढायला. तिथे तो येतो ना जोरकर विशाल, त्याच्या ओळखीची भरपूर माणसं भेटली. म्हणजे जवळजवळ 20-25 माणसं त्याच्या ओळखीची भेटली. तर त्याच्यातर्फे ते हॉटेलवाले काका पण त्याच्या ओळखीचे होते. त्याच्यावरून आम्ही भजी खाऊन आलो आहे. स्पॉन्सर आत्ता आमचा हा विशाल जोरकर. त्यांनी खूप पैसे वगैरे आज खर्च केलेत आमच्यावरती. गाडी बा कशी झालं तर वाघजाई मंदिराजवळ. आणि इथं आता पाठच्या टपरीमध्ये पवार गेलेत माकडांसाठी बिस्किटं घ्यायला खायला. माकडं पण इथे हातातून काही खायचं असलं तर ओढून घेतात. त्यामुळे त्यांच्यासाठी बिस्किटं आणायला गेलेत पवार. बघू आता. मित्रांनो, तुम्ही आता बघितलं असाल पवार त्यांना बिस्किटं घालत होते. आमचा रुतबा एवढा मोठा आहे, आम्ही पार्ले बिर्ले नाही खायला घालत. डायरेक्ट गुड्डे खायला घातलं आहे ना. तर जाताना काकडे एवढी आंबीच आहेत की डायरेक्ट पवारच्या अंगावरतीच त्यांनी उडी मारली. आणि सर्व बिस्किट चणे बिणे घेतलेले. आम्हाला खायला घेतलेलं पण त्या लोकांनीच खाल्लं. आम्हाला काही एक भेटलेलं नाही खायला. बघू शकता तुम्ही हात हे कसं आहे. वरनं काय पडला का डायरेक्ट गेम. मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. पवार चावला क्रिकेट खेळतो वाटते. संपली पवार धरील.